मित्रांनो, तर कशा आहात तुम्ही सगळे? तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा सुनील पंडित या यूट्यूब चॅनलवर. जसं की मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण की आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व जैन धर्माबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. जसं की मागचा भाग 3 याच्यामध्ये आपण सर्वांनी वैदिक संस्कृतीबद्दल संपूर्ण माहिती घेतली होती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जैन धर्माबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर चला, व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण की आजच्या या व्हिडिओमध्ये जैन धर्माबद्दल जेवढे पण तुम्हाला प्रश्न येतील तेवढे सर्व क्लिअर होणार आहे. तर चला, व्हिडिओला सुरुवात करूया. त्याच्यामध्ये आहे जैन धर्म इसवी सन पूर्व 6वे शतक, म्हणजेच जैन धर्माची जी सुरुवात होती ती 6व्या शतकामध्ये झाली होती. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. त्यामध्ये आहे प्रास्ताविक. त्याच्यामध्ये आहे जैन धर्माची स्थापना ऋषभदेव यांनी केली. त्यांच्या पश्चात आणखीन 23 तीर्थकार झाले. शेवटचे तीर्थकार वर्धमान महावीर हे 24वे तीर्थकार आहेत. ज्ञात इतिहासानुसार वर्धमान महावीर यांनी जैन धर्माचे प्रवर्तन आणि प्रसार केला. या पहिल्या मुद्द्यामध्ये आहे की जैन धर्माची जी स्थापना आहे ती ऋषभदेव यांनी केली आणि त्यांच्यानंतर आणखीन 23 तीर्थकार झाले आणि 23 तीर्थकारांनंतर जे 24वे तीर्थकार होते ते होते वर्धमान महावीर. तर याच इतिहासानुसार वर्धमान महावीर यांनी जैन धर्माचे प्रवर्तन व प्रसार केला. तर आता आपण बघणार आहोत दुसरा मुद्दा. जैन धर्माचे पहिले तीर्थकार आहे ऋषभदेव आदिनाथ. त्यांच्या आईचे नाव मरुद्देवी व त्यांच्या पिताचे नाव नाभिराज व त्यांचा जन्म झाला होता अयोध्या या ठिकाणी. आणि त्यांचे निर्वाण म्हणजे त्यांचा मृत्यू ऋषभदेव यांचा मृत्यू कैलास या ठिकाणी झाला होता. तर आता आपण बघणार आहोत जैन धर्माचे 24वे तीर्थकार वर्धमान महावीर यांची थोडक्यात माहिती. त्यामध्ये आहे त्यांच्या माताचं नाव त्रिशला व त्यांच्या पिताचे नाव सिद्धार्थ व त्यांचा जन्म झाला होता कुंडग्राम या ठिकाणी. कुंडग्राम हे ठिकाण बिहार राज्यामध्ये आहे आणि त्यांचा मृत्यू पावा या ठिकाणी झाला होता. आता आपण बघणार आहोत चौथा मुद्दा. त्यामध्ये आहे वर्धमान महावीर यांची थोडक्यात माहिती. त्यांचा जन्म झाला होता इसवी सन पूर्व 539 वर्षापूर्वी आणि त्यांचा जन्माचं स्थळ कुंडग्राम बिहार म्हणजे बिहार राज्यामधील कुंडग्राम या ठिकाणी वर्धमान महावीर यांचा जन्म झाला होता. त्यांच्याच वडिलांचे नाव सिद्धार्थ होते व त्यांच्या आईचे नाव त्रिशला व प्रियकारिणी हे 2 नावं होती त्यांना. तर आता आपण बघणार आहोत वर्धमान महावीर यांनी केलेले कार्य. त्यामध्ये आहे त्यांचं पहिलं कार्य आहे जैन धर्माच्या मृतांची मांडणी करणे व त्यांचे दुसरे कार्य आहे जैन धर्म संघटनेची निर्मिती केली व त्यांचे तिसरे कार्य आहे जैन धर्माचा प्रसार केला. तर वर्धमान महावीर यांचे निर्वाण म्हणजे यांचा मृत्यू झाला पावा या ठिकाणी बिहारमधील पावा या ठिकाणी इसवी सन पूर्व 459 वर्षापूर्वी. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत 5वा मुद्दा. जैन धर्माचे वाङ्मय. त्याच्यामध्ये आहे आगम ग्रंथ. जैन धर्माचे प्रमाण असलेले 15 ग्रंथ, यात 11 अंगे, 12 उपांगे, 6 छेदसूत्रे, 4 मूलसूत्रे, 10 प्रकरणक आणि 2 चुलिकासूत्रे आहेत. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत 6वा मुद्दा. त्याच्यामध्ये आहे जैन धर्माचे काही पवित्र स्थाने. पहिलं स्थान आहे श्रवणबेळगोळ येथील श्रवणबेळगोळ हे ठिकाण कर्नाटक राज्यामध्ये आहे आणि दुसरं ठिकाण आहे पावा हे ठिकाण बिहारमध्ये आहे आणि तिसरं ठिकाण आहे शत्रुंजय तीर्थ हे ठिकाण गुजरात राज्यामध्ये आहे आणि चौथं ठिकाण आहे समेत शिखर तिंचे हे ठिकाण बिहार राज्यामध्ये आहे. 5वं ठिकाण आहे गिरनार तीर्थ हे ठिकाण गुजरात राज्यामध्ये आहे आणि 6वे ठिकाण चितापुरी, 7वे ठिकाण शंकेश्वर आणि 8वे ठिकाण दिलवाडा आबू पर्वत हे 3ही ठिकाण गुजरात राज्यामध्ये आहे. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत जैन धर्माचा 7वा मुद्दा. जैन धर्माची पंचमहाव्रते. त्याच्यामध्ये आहे पहिलं महाव्रत आहे अहिंसा, दुसरे आहे सत्य, तिसरे आहे असत्य, चौथे आहे अपरिग्रह, 5वे आहे ब्रह्मचर्य. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत 8वा मुद्दा. जैन धर्माची त्रिरत्ने. पहिलं रत्न आहे सम्यक ज्ञान, दुसरे रत्न आहे सम्यक दर्शन, तिसरे रत्न आहे सम्यक चरित्र. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत जैन धर्मातील 9वा मुद्दा. जैन धर्माचे प्रमुख पंथ. त्यामधील पहिला पंथ आहे दिगंबर पंथ आणि दुसरा पंथ आहे श्वेतांबर पंथ. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत 10वा मुद्दा. त्यामध्ये आहे जैन लेणी. छत्रपती संभाजीनगरमधील वेरूळ या ठिकाणी येथील जैन लेणी म्हणजेच महाराष्ट्रामधील छत्रपती संभाजीनगरमधील वेरूळ या ठिकाणी काही जैन लेणी आहे. त्याच्यामध्ये काही जैन लेणीचे अवशेष सापडते.
किंवा जैन धर्माचे अवशेष सापडते. आता आपण बघणार आहोत 11वा मध्ये, त्यामध्ये आहे जैन धर्माला आश्रय देणारे काही राज्यकर्ते. पहिला राज्यकर्ता आहे बिंबिसार, दुसरा राज्यकर्ता आहे अजातशत्रू, तिसरे राज्यकर्ते आहे चंद्रगुप्त मौर्य, चौथे राज्यकर्ते आहे खारवेल, यांची राजधानी ओडिशा ही होती. आता पाचवे राज्यकर्ते आहे अमोद वर्ष, हे यांची राजधानी देवगिरी ही होती.